नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता चौथी मंथनमधील जे मापन किंवा महत्त्व मापन आहे म्हणजेच लांबी, वस्तुमान आणि धारकता यांच्यावर आधारित जी उदाहरणं असतात ती आज सोप्या पद्धतीने अगदी समजून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण मापन शिकण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे याचं जे एकक आहेत ती आपण समजून घेणार आहोत. तर तुम्हाला माहिती आहे आपण काय लांबी मीटरमध्ये, त्याच्यानंतर वस्तुमान म्हणजे वस्तूचं वजन जे असतं ते किलोमध्ये, ग्रॅममध्ये मोजतो आणि जे पातळ पदार्थ असतात ते आपण लिटरमध्ये मोजतो. त्याला काय म्हणतात? धारकता असं म्हणतात. म्हणजे पदार्थाची धारकता लिटरमध्ये, वजन किंवा वस्तुमान हे ग्रॅममध्ये आणि लांबी ही कशामध्ये मोजतात? मीटरमध्ये मोजतात, लांबी, उंची वगैरे. तर सुरुवातीला तुम्हाला हा तक्ता लक्षात ठेवायचा आणि हा खूप सोपा आहे. हा एकदा तुमच्या लक्षात राहिला की कशाही प्रकारचं उदाहरण आलं तरी तुम्हाला ते सोडवता येणार आहे. तर मध्यभागी काय करायचं पहा, मीटर ग्रॅम लिटर किंवा मीटर ग्रॅम लिटर असं लिहून घ्यायचं. आता हे प्रत्येक वेळेस लिहित बसायचं नाही, पण आपण समजून घेतोय म्हणून मी इथं लिहून दाखवले. त्यानंतर या बाजूला जाताना पहा, आपल्या उजव्या हाताला इकडे जाताना डेसी सेंटी मिली आणि इकडे जाताना डेका हेक्टो किलो, हे 6 शब्द तुम्हाला पाठ करायचे. पहा, मीटर ग्रॅम लिटर, डेसी सेंटी मिली, डेका हेक्टो किलो, डेसी सेंटी मिली, डेका हेक्टो किलो. शब्द सोपे आहेत, आपण थोडंसं 2-3 वेळा म्हटलं तरी तुमच्या लक्षात राहणार आहेत. आता याचं कसं, आता हे समजून कसं घ्यायचं पहा. आता समजा मी इथे लिहिले किलोच्या घरामध्ये, मी लिहिलं 2 किलो. मग आता 2 किलो म्हणजे 2 किलो म्हणजे किती ग्रॅम? आता हे मी वरती लिहिलं, आपण इथे लिहूया 2 किलो. आपण कारण वजन कशामध्ये मोजतो? किलोग्रॅम मध्ये. मग 2 किलो इथं लिहिलं म्हणजे किती ग्रॅम झालं? तर इकडची जी घरं आहेत ती ग्रॅम पर्यंत येईपर्यंत आपल्याला 1-1 शून्य द्यायचं. पहा, म्हणजे 2 किलो म्हणजे किती झालं? 2000 ग्रॅम. 2 किलो म्हणजे 2000 ग्रॅम. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. मग 2 किलो म्हणजे काय? 20 हेक्टोग्रॅम. आता ग्रॅमच्या घरात असल्यावर ग्रॅम म्हणायचं. 2 किलो म्हणजे किती? 200 डेकाग्रॅम. असं सुद्धा वाचन तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. आणि 2 किलो म्हणजे 2000 ग्रॅम. मग इकडे जर जायचं असेल, अजून एकक छोटं करायचं असेल तर इकडे शून्य देऊन टाका. मग 2 किलो म्हणजे किती? आता हे 2000 झाले. मग इथे जर आपण स्वल्पविराम दिला तर 20,000 डेसीग्रॅम. 2 किलो म्हणजेच किती? 2 लाख सेंटीग्रॅम. आणि 2 किलो म्हणजेच किती? 20 लाख मिलीग्रॅम. या पद्धतीने इकडे इकडे जाताना एका एका घरामध्ये आपल्याला शून्य द्यायचं आहे. आता हे आपण समजून घेतोय. जसं आता किलोमीटर पाहूया आपण. 2 किलोमीटर जर घेतलं तर 2 किलोमीटर म्हणजे किती मीटर? तर या घरांमध्ये 1-1 शून्य द्या. 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर. 2 किलोमीटर म्हणजे 20 हेक्टोमीटर. त्याच्यानंतर 200 डेकामीटर, 2000 मीटर. आणि इकडे अजून डेसी सेंटी केलं म्हणजे 1-1 शून्य आपल्याला वाढवत जायचा आहे. आता या तक्त्यावरून प्रश्न कसे सोडवायचे पहा. आता समजा आपल्याला सांगितलं की 40 मीटर म्हणजे किती डेसिमीटर. प्रश्न काय आहे? 40 मीटर म्हणजे किती डेसिमीटर. पहा, 40 मीटर म्हणजे किती डेसिमीटर. आता तुम्हाला काय करायचं, असा जर प्रश्न आला आपल्याला डेसिमीटरचा, पहिल्यांदा काय करायचंय की आपण आपले जे एकक आहेत ती लिहून घेऊया. मध्ये काय मीटर मध्ये आहे म्हणून मी मीटरच लिहिते इथे, मीटर. मग इकडे काय पाहिलं होतं आपण? डेसी सेंटी मिली. आणि या बाजूला काय पाहिलं होतं? डेका हेक्टो किलो. मग डेका हेक्टो किलो. आता प्रत्येक वेळेस एवढं सगळं लिहित बसायची गरज नाहीये, परंतु आपण समजून घेण्यासाठी लिहितो. आता 40 मीटर. आता 40 मीटर असं जेव्हा दिलंय ना, तर एकक स्थानचा अंक आहे ना, जे आपल्याला घर दिलंय ना, मीटरचं घर दिलंय, तर मीटरमध्ये शून्य ठेवायचा, एकक स्थानचा अंक ठेवायचा आणि उरलेले अंक उजव्या बाजूला लिहायचे. पहा, 40 मीटर हे झालं 40 मीटर म्हणजेच किती? 4 डेकामीटर. मग आपल्याला विचारलंय काय? किती डेसिमीटर. मग डेसिमीटरचं घर कुठे आहे? इथे आहे. डेसी सेंटी मिली. किती डेसिमीटर? मग फक्त इथे शून्य द्या. म्हणजे 40 मीटर बरोबरच काय? 400 डेसिमीटर. 40 मीटर बरोबर किती? 400 डेसिमीटर. अगदी सोपं आहे. जे दिलंय ना त्या ह्याच्यामध्ये ठेवून घ्या. समजा तुम्हाला असं दिलं की 50 मीटर बरोबर
किती मिलीमीटर. आता जेव्हा मीटरचं असतं तेव्हा मिलीमीटर, मी म्हणतात त्याला शॉर्टकटमध्ये. तर 50 मीटर बरोबर किती मिलीमीटर. आता 50 मध्ये काय एकक स्थानी शून्य आहे, तो कुठे ठेवायचा आहे आपल्याला, मीटरच्या घरात. मी मीटरच्या घरामध्ये शून्य ठेवल्या, उजव्या बाजूला राहिलेले अंक लिहून घ्यायचे. 5 घेतलं. आपल्याला विचारले काय, मिलीमीटर. मिलीमीटरचं घर कुठे आहे, इथे आहे. मग आपल्याला इथे उरलेल्या घरांमध्ये काय द्यायचंय, शून्य द्यायचं आणि मिलीमीटर इथे येईल. पहा, 50चा एकक स्थानचा अंक शून्य म्हणून तो मीटरच्या घरात दिला, कारण 50 मीटर लिहिले. मग 50 मीटर म्हणजेच काय, किती मिलीमीटर दिले, तर मग उरलेल्या घरांमध्ये शून्य दिला. मग 50 मीटर म्हणजेच किती, 50,000 मिलीमीटर. पहा, एक, एकक, दशक, शतक, 50,000 मिलीमीटर. आपल्याला सेंटीमीटर विचारलं तर 50 मीटर म्हणजेच किती, सेंटीमीटरचं घर कुठे आहे, इथे आहे. मग 5,000 सेंटीमीटर. डेसिमीटर विचारलं तर 50 मीटर म्हणजेच किती, 500 डेसिमीटर. म्हणजे फक्त शून्य द्यायचे आणि त्याचं वाचन करायचे. लिहिताना फक्त अंक ज्या घरामध्ये आपल्याला दिलेला आहे त्या घरामध्ये लिहून घ्यायचं आहे. जसं 2 किलो आणि 50 ग्रॅम असं जर आपल्याला दिलं, पहा 2 किलो आणि 50 ग्रॅम. समजा मी इथं लिहून घेते, 2 किलो आणि 50 ग्रॅम असं जर आपल्याला दिलं. पहा, 2 किलो आणि 50 ग्रॅम. मग किलोच्या घरामध्ये 2 लिहून घ्या. 2 किलो दिलाय ना, कारण 2 अंक आहेत इथे. मग किलोच्या घरामध्ये आपण 2 लिहिलं, इथे मी 2 लिहिलं. आणि 50 ग्रॅम दिले, 50 ग्रॅम. मग आता ग्रॅमचं काय येईल, ग्रॅमच्या घरामध्ये कोणता येईल, एकक स्थानचा अंक येईल. म्हणजे शून्य कुठे येईल, ग्रॅमच्या घरात. मीटर, लिटर, ग्रॅम मध्ये असतं, म्हणजे इथे ग्रॅमचं घर असणार. तर इथे आपण शून्य दिला. 5 कुठे देणार, इथे दिला. आणि मग उरलं एक घर, त्याच्यामध्ये काय देऊन घ्यायचा, रिकाम्या ठिकाणी शून्य देऊन घ्यायचा. म्हणजेच 2 किलो 50 ग्रॅम म्हणजेच किती झाले, 2050 ग्रॅम. अगदी सोपं आहे. जेव्हा 2 अंक दिले जातील तेव्हा जो दिलेला अंक आहे एकक स्थानचा, आता इथे पॉइंट आहे त्याच्यामुळे आपण 2 कुठं लिहिला, किलोच्या घरामध्ये लिहिला. 50 ग्रॅम मधला शून्य कुठं लिहिला, ग्रॅमच्या घरामध्ये लिहिला. आणि मग उजव्या बाजूला राहिलेले अंक आपल्याला लिहायचे आहेत. एकदा तुम्ही या पद्धतीने मांडायला शिकले की कोणत्याही एककाची तुम्हाला बेरीज वजाबाकी आली तरीही ती तुम्हाला अगदी सहज करता येते. आपण अजून काही उदाहरणं घेऊन समजून घेऊयात. आता हे उदाहरण पहा, जसं 7 हेक्टोमीटर 7 मीटर, म्हणजे इथे बेरीज मी चिन्ह मांडले. 7 हेक्टोमीटर आणि 7 मीटर बरोबर किती सेंटीमीटर. मग आता काय करायचं, सुरुवातीला हेक्टोमीटरच्या घरामध्ये आपण काय लिहिणार, 7 लिहिणार. कुठे आहे हेक्टोचं घर, पहा इथे आहे हेक्टोचं घर. मग इथे मी 7 लिहिले. 7 हेक्टोमीटर. आपल्याला करायचंय कशामध्ये, सेंटीमीटरमध्ये करायचं. मग सेंटीमीटरच्या घरापर्यंत काय करायचं, आपण 0 0 0 देऊन घ्यायचे. पहा, सेंटीमीटर पर्यंत 0 दिला, कारण आपल्याला विचारले काय, किती सेंटीमीटर. 7 कुठे आहे, मीटरच्या घरामध्ये आहे. 7 मीटर. मग मीटरचं घर कुठे आहे, इथे आहे. इथे लिहा +7 आणि यांची बेरीज करा या पद्धतीने. आता इथे खाली जागा नाहीये, पण मी इथेच लिहून दाखवते. पहा किती येईल, हा एक 0, हा एक 0, 0 आणि 7 7, हा एक 0 आणि 7, म्हणजे 70 आणि 700. आता मी खाली लिहून घेते. पहा, 70 आणि 700. आपण काय केले, फक्त बेरीज केली. 7 हेक्टोमीटर म्हणून 7 हेक्टोच्या घरामध्ये मांडून घेतले. 7 मीटर मीटरच्या घरामध्ये मांडून घेतले. विचारले सेंटीमीटरमध्ये म्हणून सेंटीमीटरच्या घरापर्यंत आपण काय केले, 0 0 मांडून घेतले. म्हणजे ज्या घरामध्ये अंक दिलेला नाही तर तिथे आपण 0 मांडायचे आणि फक्त काय केलेलं आहे, बेरीज केलेली आहे. म्हणजे 7 हेक्टोमीटर आणि 7 मीटर बरोबर किती सेंटीमीटर, 70,700 सेंटीमीटर. कारण उत्तर आपल्याला सेंटीमीटरमध्ये विचारले. तर अगदी सोपं आहे. जे विचारलं आहे त्या घरामध्ये लिहा. एकक स्थानचा अंक जो घर दिलेला आहे तिथे लिहा आणि उरलेले अंक डाव्या बाजूला लिही. चला, आता असं पॉइंट असेल, 2 संख्या असतील तेव्हा 2 किलो दिले म्हणून 2 किलोच्या घरामध्ये लिहिले आणि 50 ग्रॅमच्या घरामध्ये 0 लिहिला आणि इकडच्या बाजूला आपण काय लिहिलेलं आहे, 5 लिहिलेला आहे. आता पहा, उदाहरण लिहून घेतले. 30 ग्रॅम 15 सेंटीग्रॅम बरोबर किती मिलीग्रॅम. म्हणजे ग्रॅम, सेंटीग्रॅम, मिलीग्रॅम. आपल्याला उत्तर पाहिजे मिलीग्रॅम मध्ये. दिले काय, ग्रॅम आणि सेंटीग्रॅम. मग मी सुरुवातीला काय करणार, इथे ग्रॅम. मग इकडे या बाजूला काय, डेसी, सेंटी, मिली. इकडे काय, डेका, हेक्टो, किलो. आता मी आणि इकडच्या बाजूला काय, डेका, हेक्टो आणि किलो.
पटकन लिहून घ्यायचं. पहा, ग्रॅम, डेसी, सेंटी, मिली, डेका, हेक्टो, किलो. 30 ग्रॅम दिले म्हणजे ग्रॅमच्या घरामध्ये काय येणार? सुरुवातीला 0 येणार. मग मी 0 इथं लिहिला. उरलेले अंक इकडच्या बाजूला लिहायचे म्हणजे 3 कुठे येणार? डेकाच्या घरामध्ये येणार. 15 सेंटीग्रॅम. आता सेंटीग्रॅमच्या घरामध्ये 15चा 5 आला पाहिजे. सेंटीग्रॅम कुठे आहे? इथे आहे. तर इथे मी 15चा 5 लिहून घेतला. मग 1 कुठे येणार? अलीकडच्या घरामध्ये येणार. आता इथे काही नाही म्हणून मी तिथे काय देणार? 0 देणार. आपल्याला विचारले कशामध्ये? मिलीग्रॅम मध्ये विचारले म्हणजे इकडं शेवटच्या घराचं विचारलं. मग इथे काय नाहीये तर इथे पण आपण काय द्यायचंय? 0 द्यायचंय आणि त्यांची फक्त काय करायची? बेरीज करायची. पहा, 5 5, 1 1, 0 0, 3 3 म्हणजे 30,150 मिलीग्रॅम. काय आहे आपलं उत्तर? 3150 मिलीग्रॅम. अगदी सोपं आहे. पहा, 30 ग्रॅम 15 सेंटीग्रॅम. 30 ग्रॅम 15 सेंटीग्रॅम. 30 ग्रॅम आहे म्हणून ग्रॅमच्या घरामध्ये इथे 0 दिला, उरलेल्या 3 इकडे टाकला. त्यानंतर 15 सेंटीग्रॅम आहे. सेंटीग्रॅमच्या घरामध्ये पहिला एकक स्थानचा अंक म्हणजे 5. सेंटीग्रॅमच्या घरामध्ये 5 लिहिला, 1 उरलेला या बाजूला देऊन टाकला. 3 अंक असते तर अजून या बाजूला आपल्या संख्या आल्या असत्या. विचारले काय? मिलीग्रॅम मध्ये विचारले. मिलीग्रॅम मध्ये काढायचे म्हणून इथे काही नाही येतं, इथे 0 देऊन घेतला. सगळीकडे 0 दिले रिकाम्या घरांमध्ये आणि फक्त काय केली? त्यांची बेरीज केलेली आहे. हा चार्ट जर तुमच्या लक्षात राहिला तर अगदी सोप्या पद्धतीने कोणतंही जे रूपांतरण आहे त्याची बेरीज वजाबाकी तुम्ही सहज करू शकता. आता रूपांतरण कसं करायचं हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. बेरीज कशी करायची आणि चार्टही तुमचा पाठ झालेला असेल. डेसी, सेंटी, मिली, डेका, हेक्टो, किलो आणि मध्ये मीटर, लिटर, ग्रॅम. अजून एक तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय की पाव, अर्धा, पाऊण, दीड, पावणे 2, अडीच हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. जसं आता तुम्हाला माहिती आहे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. मग आता पहा, मग पाव किलोमीटर म्हणजे किती? 1000चा चौथा हिस्सा किती? 250. यानंतर अर्धा किलोमीटर म्हणजे किती येणार? मग 500 मीटर येणार. पाऊण म्हणजे किती येणार? 500 आणि 250 म्हणजे 750 मीटर. 1.5 किलोमीटर म्हणजे किती? 1500 मीटर. पावणे 2 म्हणजे 1750 आणि अडीच म्हणजे 2500. समजा आता वजनाचं पाहूया. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. मग पाव किलो म्हणजे किती? 1000चा चौथा भाग कोणता आहे? 250. पाव किलो म्हणजे आपण ज्याला पावशेर म्हणतो ते किती असतं? 250 ग्रॅम. अर्धा किलो म्हणजे किती असतं? 500 ग्रॅम. पाऊण किलो म्हणजे 750 ग्रॅम. 1.5 किलो म्हणजे 1500 ग्रॅम. पावणे 2 किलो म्हणजे 1750 ग्रॅम. 2.5 किलो म्हणजे 2500 ग्रॅम. 3.5 किलो आलं तर 3500 ग्रॅम. 4.5 किलो आलं तर 4500 ग्रॅम. 10.5 किलो आलं तर 10500 ग्रॅम. याप्रमाणे पाव, अर्धा, पाऊण हे सुद्धा तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे कारण याच्यावर सुद्धा आधारित उदाहरणं असतात. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे चार्ट समजून घेतलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया? याच्यावरची प्रत्यक्ष उदाहरणं सोडवूयात. मला खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करायला कोणीही विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.